सर्वात एक महत्त्वाची बातमी आहे। गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। गडचिरोलीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे की चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि शेजारच्या गडचिरोलीत सुद्धा आता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सुद्धा उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। गडचिरोलीत उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांना अन्न आणि औषध प्रशासनाने मोठा दणका दिलाय। शहरात एकाच वेळी 2 ठिकाणी ही धडक कारवाई करत तब्बल 30,29,493 रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आलाय। मोती कारंजा आणि मोंढा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। पहिली धाड मोती कारंजा परिसरातील एका घरात टाकण्यात आली। या ठिकाणाहून पोलिसांनी 14,02,405 रुपये किमतीचा साठा जप्त केलाय। या तिन्ही भावांसह मुख्य पुरवठादार आणि संबंधित कंपन्यांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कारवाईचं हे सत्र एवढ्यावरच थांबलेलं नाही आहे। संशयित आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार नवाबपुरा भागातील हरी मशिदीजवळ असलेल्या बाबा लॉजच्या खालील एका गुप्त गोदामाचा शोध घेण्यात आला आणि या गोदामात सुगंधित तंबाखूचा 16,27,088 रुपये किमतीचा बेकायदेशीर साठा लपवून ठेवण्यात आला होता। अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ हा सर्व साठा जप्त केला आहे।